अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल अप्पी आणि अर्जुन सोबत अनेक फोटो काढतो आणि मग त्यानंतर अप्पी आणि अर्जुन त्याचा निरोप घेतात आणि आपापल्या कामासाठी घराबाहेर पडतात. त्यानंतर दिप्या त्या फोटोग्राफरला सुद्धा फोटो लवकरात लवकर द्यायला सांगतो आणि मग तो फोटोग्राफर गेल्यानंतर मोना दिप्याला म्हणते की एवढा चांगला कॅमेरा आणला होता तर बायकोचा एखादा फोटो तरी काढायला सांगायचा ना. आणि मग याच गोष्टीवरून नाराज होऊन ती निघून जाते. त्यानंतर बापू कदमांना विचारत असतात की रात्री तुम्हाला शांत झोप लागली ना, कारण हॉलमध्ये खूप मच्छर आहेत, पण आज आपण काहीतरी उपाय करूयात. आणि त्यावर कदम म्हणतात की ठीक आहे. तर त्यांचं हे बोलणं अमोल ऐकत असतो आणि मग त्याला एक उपाय सुचतो. दुसरीकडे अप्पी अर्जुनला म्हणत असते की अमोलच्या अपेक्षा हळूहळू वाढायला लागल्या आहेत, आपण काहीतरी करायला हवं. तर अर्जुन म्हणतो की हो अप्पे, बघूयात आपण. तर अप्पी म्हणते की जर अमोलला नंतर कळलं ना की आपण त्याच्यासमोर फक्त एकत्र येण्याचं नाटक करत आहे तर गोष्टी खूप अवघड होतील. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अमोल त्या ठिकाणी येतो. तो अप्पी आणि अर्जुनला म्हणत असतो की तुम्ही दोघेजण आता एकत्र आले आहात ना, मग तुम्ही आता असेच एकत्र राहा. मात्र त्या दोघांना अमोलला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळत नाही. तर अमोल त्यांना सांगू लागतो की तुम्ही दोघेजण वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतात, त्यामुळे बापूंना आणि आजोबांना हॉलमध्ये झोपावं लागतं आणि हॉलमध्ये खूप मच्छर आहेत, त्या दोघांनाही खूप त्रास होतो. त्यामुळे आजपासून आपण सगळेजण एकत्र एका खोलीत राहू, म्हणजे त्या दोघांना आपल्याला एक खोली देता येईल. आणि हे ऐकून अप्पी आणि अर्जुनला धक्काच बसतो. ते दोघेही या गोष्टीसाठी तयार होत नसतात. मात्र अमोल हट्ट करतो आणि त्यामुळे त्या दोघांचाही नाईलाज होतो. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आर्या चिंचोकेंना काही कामांबद्दल सांगत असते. तर चिंचोके तिला विचारत असतो की आर्या मॅडम, सगळं काही ठीक आहे ना, कारण मला असं वाटतंय की अर्जुन सरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी ताण आहे. जर काही असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा. मात्र आर्या आधी त्याला काही सांगत नाही, परंतु चिंचोके पुन्हा तिला विचारतो की मॅडम, जर काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांगा, मी आहे तुमच्यासोबत. आणि त्यावेळी मग आर्या चिंचोकेला सांगू लागते की काल अर्जुनने अप्पी आणि अमोल सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि ते ऐकून चिंचोकेला तर धक्काच बसतो. तो म्हणतो की अर्जुन सरांनी असा निर्णय का घेतला, त्यांना जुनी नाती पुन्हा जिवंत करायची काय गरज होती. तर आर्या नाटक करत म्हणत असते की जे काही घडलं त्यात चूक माझीच आहे. मी हे समजून घ्यायला हवं होतं की अमोल आत्ताच अर्जुनच्या आयुष्यात आला आहे, अर्जुनलाही त्याच्यासोबत राहायचं असेल, वेळ घालवायचा असेल, मात्र मी ते समजून घेतलं नाही, अर्जुनसोबत वाद घातले. मात्र आता मला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते ऐकून चिंचोके म्हणतात की आर्या मॅडम, तुमचं खरंच खूप कौतुक वाटतंय मला, तुम्ही खूप समजूतदार आहात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अर्जुनही त्या ठिकाणी येतो. तो आजच्या कामांचा आढावा घेतो आणि मग त्यानंतर त्याच्या केबिनमध्ये जातो. तर आर्यासुद्धा त्याच्यासोबतच जाते. दुसरीकडे मोना खूप चिडलेली असते. ती अस्वस्थपणे तिच्या खोलीत फेऱ्या घालत म्हणत असते की या घरामध्ये फक्त त्या अमोलचं कौतुक सुरू असतं, दुसरं काही नाही. पण काही करून हे लवकरात लवकर थांबवायला हवं आणि त्यासाठी रुपालीताईंनी इथे यायला हवं. आणि मग ती लगेच रुपालीला कॉल करते आणि तिला म्हणते की जर तुम्ही इथे राहायला आला नाहीत ना, तर वंश आणि अर्जुन दादा एका आठवड्यामध्ये एकत्र येतील. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अमोल त्याच्या मित्रमैत्रिणींना घेऊन त्या खोलीत येतो आणि त्या खोलीतील सगळं सामान त्यांना अपर्णाच्या रूममध्ये घेऊन जायला सांगतो. त्यामुळे मोना विचारत असते की छोटे सरकार, हे काय करताय तुम्ही. तर अमोल तिला सांगू लागतो की बाबा आणि मा आजपासून या खोलीत राहणार आहेत माझ्यासोबत आणि तू आणि दिप्या मामा माच्या खोलीत राहा, म्हणजे माझी खोली आजोबांसाठी आणि बापूंसाठी रिकामी होईल. आणि ते ऐकून मोनाला धक्काच बसतो. तर इकडे रुपालीसुद्धा घाबरते आणि तितक्यात मग बापूसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते सुद्धा मोनाला सांगतात की आजपासून अप्पी, अर्जुन आणि अमोल एकत्र राहणार आहेत, त्यामुळे आपण त्यांना ही मोठी खोली देऊ, तू अप्पीच्या खोलीमध्ये जा. आणि ते ऐकून मोना खूप चिडते, मात्र ती काही बोलू शकत नाही. आणि मग त्यानंतर बापू तेथून गेल्यावर ती रुपालीला म्हणते, ऐकलत ना तुम्ही सगळं, आता लवकरात लवकर इकडे या. तर रुपाली म्हणते ठीक आहे, बघते मी काय करायचं ते. तर त्यानंतर अमोल, बापू आणि अमोलचे मित्रमैत्रिणी मोना आणि दिप्याचं सगळं सामान घेऊन अपर्णाच्या खोलीत जातात. आणि मग बापू तिला त्या लहान मुलामुलींसाठी काहीतरी खायला बनवायला सांगतात. मात्र मोना म्हणते की मला सकाळपासून वीकनेस आहे आणि त्यामुळे बापू तेथून निघून जातात. तर अमोल त्या खोलीमध्ये अर्जुनचा, अप्पीचा आणि त्याचा फोटो लावतो आणि नियतीकडे प्रार्थना करतो की थँक्यू नियती, तू माझं रियुनियनचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे मोना चिडते.
दुसरीकडे आर्या नाटक करतच अर्जुनला भेटण्यासाठी जाते आणि म्हणते की अर्जुन सर, मला माझ्या मित्रासोबत बोलायचे. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, बोल आर्या. आणि मग आर्या लगेच त्याच्याशी गोड गोड बोलू लागते. ती म्हणत असते की अर्जुन, काल मी तुझ्याशी जे काही वागले ना त्याचा मला खरंच खूप पश्चाताप झाला. मात्र यापुढे माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही. आणि आर्याचा हा समजूतदारपणा बघून अर्जुनही तिच्यावर लगेच विश्वास ठेवतो. उलट तो आर्याला म्हणत असतो की खरं तर चूक माझी आहे, पण तू मला एवढं समजून घेतेस त्यासाठी खरंच मला तुझं खूप कौतुक वाटते. आणि मग आर्या म्हणत असते की अर्जुन, मी आता यापुढे तुझ्यावर कोणतंही प्रेशर टाकणार नाही. आपण मित्रमैत्रिणींसारखेच राहूयात. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आर्या त्याला विचारते की मी अधूनमधून अप्पीच्या घरी आले तर चालेल का? कारण मलाही अमोल खूप आवडतो. मला त्याच्याशी बोलता येईल, त्याच्याशी खेळता येईल. आणि या गोष्टीसाठी सुद्धा अर्जुन लगेच परवानगी देतो. आणि मग आर्या त्याला हे सुद्धा विचारते की आज आपण आपली मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी आईस्क्रीम खायला जायचं का? त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, जाऊयात. आणि त्यामुळे आर्या खुश होते. ती हसतच मनाशी म्हणत असते की अर्जुन, ही आर्या एवढी सहज सोपी नाही आहे. मला जे हवं ते मी कोणत्याही मार्गाने मिळवणारच. तुला आणि त्या अप्पीला कधीच एकत्र येऊ देणार नाही. तर दुसरीकडे बापू आणि कदम एकमेकांशी गप्पा मारत असतात. मात्र कदम नाराज असतात. त्यामुळे बापू विचारतात की काय झालं पार्टनर? तर कदम म्हणत असतात की आज आपण अप्पीला, अर्जुनला आणि अमोलला एका खोलीत राहायला पाठवलं, पण माझ्या मनाला काही हे पटत नाही. कारण आधीची गोष्ट वेगळी होती, आता मात्र अर्जाचं दुसरं लग्न ठरलं आहे. या सगळ्यामध्ये त्या आर्यावर अन्याय होतो आणि ते मला आवडत नाही. कारण फक्त माझ्या शब्दाखातर ती पोरगी लग्नाला तयार झाली होती. आपण आपल्या लेकरांचा विचार करतोय, पण दुसऱ्यांच्या लेकरांचं काय? त्या पोरीवर अन्याय झालेला मला खरंच सहन होत नाहीये. आणि आता सगळ्या गोष्टी तिच्या विरोधात जात आहेत, मात्र मी काहीच बोलत नाहीये. आणि त्यावेळी बापू समजावतात की कदम, तुम्ही एवढ्या गोष्टी अवघड करू नका. मात्र कदम म्हणत असतात की असं कसं बापू? गेल्या 7 वर्षांमध्ये जेव्हा अप्पी नव्हती तेव्हा अर्जाला खूप त्रास झाला. तो एकटा पडला होता. त्याच्या भविष्याची काळजी वाटत होती, म्हणून मीच त्याला लग्नासाठी तयार व्हायला सांगितलं. आर्यासुद्धा लग्नासाठी तयार झाली. मात्र आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. आणि त्यावेळी बापू कदमांना समजावतात की तुमच्या शब्दाखातर अर्जुन या लग्नासाठी तयार झाला. त्याने साखरपुडासुद्धा केला. मात्र तो या लग्नासाठी मनापासून तयार झालेला नाही आहे, ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे. आणि जर त्याने हे लग्न केलं तर ना तो खुश राहणार, ना तो आर्याला खुश ठेवणार. त्यापेक्षा हे लग्न न झालेलं बरं नाही का? त्यावर कदम म्हणतात की बापू, तुमचं अगदी खरं आहे, पण काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. या पोरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे काय माहीत. तर बापू म्हणतात गेल्या 7 वर्षांमध्ये जेवढा अर्जुनला त्रास झाला आहे तेवढाच अप्पीलासुद्धा त्रास झाला आहे. मात्र आपण त्यांना आता थोडा वेळ द्यायला हवा. त्यांना समजून घेऊ द्यात की त्यांच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही प्रेम आहे का, ते एकत्र राहू शकतात का, हे त्यांचं त्यांना कळलं ना की मग आपल्यालासुद्धा कळेल. आणि त्यावर कदमसुद्धा हो म्हणतात आणि या गोष्टीचा विचार करणं सोडून देतात. दुसरीकडे अपर्णाची सगळी कामं झाल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघते. तिने सकाळी फुलंसुद्धा येताना ऑफिसमध्ये आणलेली असतात आणि जेव्हा तिचं त्या फुलांकडे लक्ष जातं तेव्हा तिला अर्जुनसोबत घालवलेले क्षण आठवतात. ती गालातल्या गालात हसत असते. त्यामुळे गायतोंडे तिला विचारतात की मॅडम, काय झालं? आज तुम्ही चक्क फुलांकडे बघून हसताय. कोणत्या स्पेशल व्यक्तीने ही फुलं दिली आहेत का? आणि त्यावर अप्पी म्हणते की नाही गायतोंडे, असं काही नाही आहे, तुम्ही समजताय तसं काही नाही. आणि मग ती गायतोंडेंना सांगू लागते की फक्त अमोलसाठी मी आणि अर्जुनने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अर्जुनच्या मनात अजूनही आर्याच आहे, त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मात्र गायतोंडे म्हणत असतात की मॅडम, काळजी करू नका, गोष्टी हळूहळू ठीक होतील आणि माझी खात्री आहे की तुम्ही आणि अर्जुन सर एक ना एक दिवस नक्की एकत्र येणार. तर दुसरीकडे आर्या अर्जुनकडे बघत मनाशी म्हणत असते की तुला त्या अमोलला भेटायची खूप घाई आहे ना, पण आज मी तुला लवकर घरी जाऊच देणार नाही. आणि मग ती अर्जुन पुढे जात नाटक सुरू करते. ती म्हणत असते की अर्जुन, जर तुला वेळ असेल तर आपण आईस्क्रीम खायला जायचं का? मात्र अर्जुनला घरी जाण्याची घाई असते. मात्र आर्या लगेच म्हणते की सॉरी अर्जुन, मला माहीत होतं की तुला अमोलला भेटायचं असेल, मी उगाच तुला विचारलं, मला माफ कर. आणि आर्याचं असं बोलणं ऐकून अर्जुनला स्वतः अपराधी असल्यासारखं वाटतं आणि तो आर्यासोबत आईस्क्रीम खायला जायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.